नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। कदाचित मी व्यवस्थित दिसणार नाही, पण ही फळ्यावरची जी काही फाईल आहे, फळ्यावरचं जे चित्र आहे ते व्यवस्थित दिसलं पाहिजे। संविधानाची वाटचाल इयत्ता 10वीचं पहिलं प्रकरण आहे मित्रांनो। इयत्ता 10वी राज्यशास्त्राचं, इतिहास आणि राज्यशास्त्रामधल्या राज्यशास्त्राचं हे पहिलं प्रकरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय। संविधानाची वाटचाल या प्रकरणावर आज आपण चर्चा करूयात। पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करेल, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। बघा मित्रांनो, काय आहे या प्रकरणामध्ये आपण टप्प्याटप्प्याने विचार करू। बघा, राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्थांचा अभ्यास केला, भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली जी काही शासन यंत्रणा आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा आतापर्यंत आपण घेतलाय। भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडलेलं आहे। आता पहिली गोष्ट, भारताच्या संविधानाचं उद्दिष्ट काय? भारताच्या संविधानाने काय उद्दिष्ट मांडलंय की बाबा भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष, सर्व धर्मांना धर्मनिरपेक्ष असेल, लोकशाही असेल म्हणजे लोकांसाठी निर्माण केलेलं शासन म्हणजे लोकशाही, गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडलेलं आहे या ठिकाणी। नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत। बघा, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, कुठल्याही नागरिकांवरती अन्याय झाला नाही पाहिजे, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळाल्याबरोबर त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे। त्याला जे काही करायचंय नागरिकाला, ज्या नागरिकाला जे काही करायचं ते सर्व त्या गोष्टी त्याला करता आल्या पाहिजे, त्याचं स्वातंत्र्य जे आहे ते अबाधित राहिलं पाहिजे। त्याच्या स्वातंत्र्याला कुठल्याही प्रकारचा धक्का नाही पोचला पाहिजे। या सगळ्यांसाठी संविधानामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या तरतुदी केल्यात मित्रांनो। सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिलं जातं। म्हणजे भारताच्या संविधानाकडे कशाचं साधन म्हणून पाहिलं जातं की सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण झाला पाहिजे, म्हणजे सामाजिक न्याय मिळाला पाहिजे सर्वांना आणि त्याचबरोबर समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे आपण बघतो। भारतात संविधानानुसार बघा, भारतामध्ये संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली मित्रांनो। लक्षात घ्या, 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झालेली आहे। कशाला की आपलं जे काही संविधान आहे, भारताचं जे संविधान आहे, भारताची जी राज्यघटना लिहिले गेलेली आहे, त्या राज्यघटनेनुसार देश चालायला सुरुवात केव्हापासून झाली? 1950 पासून। म्हणून आपण 26 जानेवारीला, दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन निर्माण करतो, त्यालाच आपण गणराज्य दिन म्हणतो। तो गणराज्य दिन आपण दरवर्षी 26 जानेवारीला साजरा करतो। तेव्हापासून सुरुवात झालेली आहे संविधानानुसार राज्यकारभार पाहण्यास। तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारित जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय असेल, समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा मित्रांनो? या प्रकरणामध्ये आपल्याला लोकशाहीचा अभ्यास करायचा आहे, सामाजिक न्यायाचा अभ्यास करायचा आहे, सामाजिक न्याय व समतेचा अभ्यास करायचा आहे आणि भारताची जी न्याय व्यवस्था आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे। एक लक्षात घ्या, भारताची जी राज्यघटना आहे, म्हणजे बघा भारताची राज्यघटना ही खूप मोठी राज्यघटना आहे, खूप विस्तृत आहे ही राज्यघटना। आणि या राज्यघटनेचं आणखी एक वैशिष्ट्य काय की जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यघटना, बऱ्याच राज्यघटना आतापर्यंत लिहिल्यात। काही राज्यघटना देवाला अर्पण आहे, काही राज्यघटना त्या देशाच्या राजाला अर्पण आहेत, काही राज्यघटना त्या देशाच्या राणीला अर्पण आहेत। परंतु भारताची जी अशी एकमेव राज्यघटना आहे की ती इथल्या माणसावरती म्हणजे या लोकांवरती, म्हणजे लोकांना अर्पण केलेली आहे। म्हणजे ही जी राज्यघटना आहे ती लोकांसाठी आहे मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, आता आपण लोकशाही सगळ्यात अगोदर समजून घेऊयात। लोकशाही, बघा लोकशाही हा मुद्दा आपण सर्वात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करू। बघा, लोकशाहीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर राजकीय प्रगल्भता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे। आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहे, मुद्द्यानुसार आपल्याला राज्यशास्त्राचा अभ्यास करत आपली गाडी आपल्याला काय करायची, पुढे न्यायची आहे। बघा काय आहे, लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यावरच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनात एक अविभाज्य भाग बनते। बघा, लोकशाही शासन पद्धतीची रचना असून चालणार नाही की बाबा आमच्या देशामध्ये लोकशाही आहे आणि ती रचना असून चालत नाहीये। तर आपल्याला काय केलं पाहिजे की त्या संरचनेआधारे जी काही लोकशाहीची संरचना निर्माण केलेली आहे त्या संरचनेच्या आधारे व्यवहार केला पाहिजे, त्या संरचनेच्या आधारे शासन तुमचं चाललं पाहिजे।
ओके, समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. किंवा ज्या वेळेस त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केला जाईल त्यावेळेस लोकशाही जी आहे ती समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनणार. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था. आता संसद म्हणजे काय बाबा, ज्या बघा, लोकांना थेट प्रतिनिधित्व देणारे आपले काही प्रतिनिधी संसदेमध्ये असतात, काही प्रतिनिधी आपले जे खासदार असतात संसदेमध्ये कोण असतात, खासदार. आपण जे खासदार निवडून देतो दर 5 वर्षांनी ते आपले संसदेमध्ये असतात. त्याचबरोबर विधानसभेमध्ये कोण असतात, आमदार जे आहेत, आपण जे निवडून देतो आमदार, जे आमदार नेमके कुठल्या पक्षात आहेत आता समजत नाही कुठला आमदार कुठल्या पक्षात आहे, हे जे काही आमदार आहेत ते आमदार जे आपण निवडून देतो ते सगळे आपल्या राज्याच्या विधानसभेमध्ये असतात. ओके, आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. आणि स्थानिक शासन संस्था ज्या आहेत, ओके बघा इकडं मुद्दा येतो, स्थानिक शासन संस्था आहेत. याच्यामध्ये बघा जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसतं. आता पुस्तकामध्ये आपल्याला काय दिसतंय की भारताची लोकशाही जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे एक यश आहे. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, लोकशाहीच्या ज्या काही निवडणुका असतात दर 5 वर्षांनी निवडणुका असतात, कधी विधानसभेच्या असतात, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका असतात. भारतातली निवडणूक प्रक्रिया ही सगळ्यात मोठी आहे. इतका मोठा देश आहे, इतके मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघ आहेत, इतकी करोडो लोक आहेत, जगातला आज 1 नंबरचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये देश आहे आपला भारत देश. आणि इतकी लोकसंख्या आहे, एवढी लोक लोकसभेच्या इलेक्शनला मतदान करतात, ही खूप मोठी प्रक्रिया आहे. जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाला म्हटलं जातं. मतदान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दर 5 वर्षांनी होत राहतं वेगवेगळ्या प्रकारच्या मतदान याला, ओके, इलेक्शनला, निवडणुकांमध्ये. बघा, लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. नुसत्याच निवडणुका चालू असतात. बघा, लोकसभा झाली, राज्यसभेच्या आल्या, विधान परिषदेच्या आल्या, म्हणजे अशा खूप साऱ्या आपल्याकडं निवडणुका ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने होत राहतात. त्या नाही झाल्या की नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका नेहमीच होत राहतात. आणि ही एक आव्हानात्मक बाब आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका आपल्याकडे होत असतात. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झालेली आहेत. आता लोक काय, आणि आताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर जे काही लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या ज्या काही निवडणुका असतात त्याच्यामध्ये आता लोक जागृत झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात आता लोक मतदान करायला जात असतात आणि मला तर वाटतं मतदान रेग्युलरली लोकांनी केलं पाहिजे. ओके, केलंच पाहिजे, मला वाटतं असं नाही पण केलंच पाहिजे. ओके, निवडणुकांच्या दरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ होत आहे. ओके, खूप विचारपूर्वक आपला मतदार जो आहे तो आता मतदान करताना आपल्याला दिसतंय. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मताधिकार हा जो मुद्दा आहे ना मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा का, आपल्याला आता 10वीच्या दृष्टीनेच नाहीच तर यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, इन फ्युचरमध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल, इन फ्युचरमध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्याल त्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, स्पर्धा परीक्षांसाठी बघा, भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली आहे. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. बघा, सुरुवातीला भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ठराविक लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. स्त्रियांना मतदानाचा अधिकार पूर्वी नव्हता आणि पुरुषांना जरी असला तरी काही ठराविक पुरुषांना, ठराविक जातीच्या, धर्माच्या किंवा ठराविक स्टेटस असलेल्या लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. ठराविक स्टेटस, बाबा त्याची पातळी काय आहे समाजामध्ये, या सगळ्या गोष्टीला अनुसरून मतदानाचा अधिकार होता. परंतु ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पहिल्या निवडणुका झाल्या 1950 नंतर, तर त्या 1950 मध्ये ज्या पहिल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये भारताच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला, ज्या स्त्री पुरुषाचं वय 21 वर्ष आहे, मग तो पुरुष कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तो श्रीमंत आहे का, गरीब आहे का, याच्याशी काही घेणं नाही. बाबा त्याचं वय 21 वर्ष पूर्ण आहे, तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, काम करीत असेल, रोजगार असेल, बेरोजगार असेल, कोणी असू देतो, त्याला मतदानाचा अधिकार होता आणि आजही आहे. फक्त आज 21 वर्ष नाही तर ती वयाची अट आता 18 वर्ष करण्यात आलेली आहेत. ओके, हे सगळं निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला. तो आणखी व्यापक करत मतदानाचे वय 21 करून 18 वर्ष इथपर्यंत आले. 21 वरून 18 वर्ष. परंतु आता जर आपण बघितलं, आता भारतामध्ये 18 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकाला, तो स्त्री असू दे पुरुष असू दे, त्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे.
स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले आणि त्यामुळे काय झाली, मतदारांची संख्या आणखी जास्त मोठ्या प्रमाणात वाढली. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. भारताची लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही आजच्या घडीला मानली जाते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. आता ही जी मतदान संख्या आपल्या देशामध्ये आहे तेवढी मतदान संख्या कुठल्याही देशामध्ये आढळत नाही. ओके, हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते आता जी काही युवा मंडळी आहे त्यांच्या पाठिंब्यामुळे इलेक्शनच्या किंवा मतदानाच्या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ओके, भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूप सुद्धा आता सध्या बदलत चाललेलं आहे. आता आपण थोडंसं आपली गाडी पुढे नेऊयात. हे मुद्दे लक्षात घ्या याच्यामध्ये. हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल, पुस्तक पण तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, तुम्हाला फायदा होईल थोडासा. बघा, पुढचा मुद्दा काय आहे की लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. आज अनेक पक्ष या मतदानाच्या स्पर्धेत घेतले. खूप मोठे पक्ष आहेत, मला काय नावं सांगायची गरज नाही. एखादं वृत्तपत्र जर तुम्ही घेतलं, एखादा पेपर हातामध्ये घेतला तर कितीतरी पक्षांची नावं तुम्हाला दिसतील. ओके, आता पहिलं बघा, लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. ही रिकामी जागा येऊ शकते. सत्ते टिंब हा लोकशाहीचा गाभा आहे, तर सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. हा प्रश्न जो आहे तो नीट समजून घ्या किंवा हे वाक्य लिहूनच घ्या. ओके, विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाहीचं विकेंद्रीकरण केल्यामुळे बघा, लोकशाहीचं विकेंद्रीकरण काय केल्यामुळे काय होतं, सत्तेचा जो गैरवापर आहे त्याला एक आळा बसतो आणि त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधी सुद्धा मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. म्हणजे लोकशाहीचं विकेंद्रीकरण जे आहे त्याच्या संदर्भात संविधानामधील मार्गदर्शक तत्व जे आहे त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. तर मार्गदर्शक तत्व काय आहे बाबा लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये जे काही मार्गदर्शक तत्व दिले ते काय म्हणतं की याच्यामध्ये स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार द्यायचे आणि ते पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षामध्ये उतरवायची, प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करावा अशा प्रकारचं हे मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले आणि यातील सर्वात मोठा प्रयत्न 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. बघा, ही संविधान दुरुस्ती लक्षात घ्यायची. 73 आणि 74वी संविधान दुरुस्ती आहे. ओके, या संविधान दुरुस्तीमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण लोकशाही व त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. म्हणजे ज्या काही स्थानिक शासन संस्था आहे त्यांच्या अधिकारामध्ये वाढ केव्हापासून झाली, ज्यावेळेस संविधानात 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. त्या संविधान दुरुस्तीमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता मिळाली आणि ती मान्यता मिळाल्यासोबतच त्यांच्या अधिकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊ. इथं बघा, आता इथं माहितीचा अधिकार, आपण थोडंसं पुढे जाऊ. याच्यावरती आपण नंतर चर्चा करू. ओके, आता आपण इथे बघा, यामध्ये बघा माहितीचा अधिकार बघा, समजून घ्या. आपण माहितीचा अधिकार RTI त्याला आपण म्हणतो 2005 मध्ये. लोकशाहीत नागरिकांचे समीक्षीकरण अनेक मार्गाने झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी, संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया ही सकस आणि सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करतं हे नागरिकाला माहिती असणं गरजेचं. म्हणजे बाबा शासन काय करतं, शासनाने ज्या काही योजना राबवलेल्या आहेत, शासनाने त्यांच्या मतदारसंघामध्ये जी काही कामं केलेली आहेत, म्हणजे शासनाने तुमच्या विभागामध्ये कुठली कामं केलेली आहेत, शासनाने जे काही नवीन योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्यांची माहिती तुमच्याकडे मिळाली पाहिजे. त्या सगळ्यांचा लेखाजोखा कळाला पाहिजे लोकांना. त्यासाठी लोक काय करू शकतात, माहितीच्या अधिकाराचा वापर करू शकतात. आणि ह्या वापरामुळे काय होतं की शासनाचा जो संवाद आहे, म्हणजे लोकांचा शासनाशी असलेला संवाद वाढू शकतो. ओके, आणि हा संवाद जितका जास्त असणार आहे
किंवा या दोघांमधलं अंतर जितकं कमी असणार आहे शासन आणि नागरिक, तितकं राज्य देश चांगल्या प्रकारे चालणार आहे. ओके, थोडंसं पुढे जाऊन आपण आणखी डिटेल्समध्ये हे जे मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊयात बाबा काय आहे तर. ओके, बघा याच्यामध्ये आणखी पुढे नागरिकांना समजलं पाहिजे की बाबा शासन काय करते, काय उलाढाली करते. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. म्हणजे पारदर्शकता वाढली पाहिजे, याच्यामुळे पारदर्शकता वाढते की बाबा उत्तरदायित्व ही सुशासनाची, सुशासन म्हणजे चांगलं शासन जे आहे ते चांगलं शासनाच्या अनुषंगाने पारदर्शकता हा खूप महत्त्वाचा आहे. शासन काय करतं हे व्यक्तीला कळालं पाहिजे, लोकांना नागरिकांना कळालं पाहिजे. त्यामुळे माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही शासनाच्या कामाचा जो आढावा जो घेऊ शकताय एक अर्ज करून. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. ही रिकामी जागा येऊ शकते. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली. इथं गोपनीयता, इथं तुम्हाला या ठिकाणी रिकामी जागा भरायला एखादा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघा इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा अधिकार, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना संविधानाने दिलेला आहे किंवा भारतीयांना मिळालेला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे या सगळ्या हक्कांमुळे. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊ. पुढचा मुद्दा बघा, माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात बघा तुम्हाला माहीत आहे का इथं काय, हक्काधारित दृष्टिकोन. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. म्हणजे नागरिक लाभार्थी आहे. गेल्या काही दशकातील सुधारणात मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहे. ओके, आता नागरिक लाभार्थी नाही झाला, तो नागरिकांचा हक्क आहे. ज्यावेळेस नागरिकांना काही गोष्टी मिळतात त्यावेळेस तो त्यांचा हक्क आहे. ओके, अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते? यावर आपण नंतर डिटेल्समध्ये बोलू, इथं चर्चा करायची. आता बघा इथं सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय बरं का, सामाजिक न्याय व समता. ओके, आता सामाजिक न्याय म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा एखादी स्त्री आहे बाबा, तिचं लग्न झालं आहे आणि हुंडा घेतला जातो आहे, त्यासाठी तिला मारहाण केली जाते. मग ती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ती म्हणते की मला न्याय द्या, माझ्यावरती मारहाण होते, म्हणजे अशा प्रकारे मला खूप त्रास होतो आहे. मग तिच्या एकटीचा प्रश्न ज्यावेळेस आपण सोडतो, तिच्या एकटीचा जर प्रश्न सोडवला तर तो तिच्यासाठी न्याय झाला. परंतु त्या एका महिलेचा बळी जो आहे तो हुंड्यामुळे गेलेला आहे, तर त्याऐवजी आपण समाजातल्या सगळ्या स्त्रियांचा जो प्रश्न असणार आहे, हाच प्रश्न समाजातल्या खूप साऱ्या स्त्रियांचा असणार आहे. पण ज्यावेळेस आपण या खूप साऱ्या स्त्रियांचा हा एकच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस सामाजिक न्याय आपण त्याला म्हणू शकतो. संपूर्ण समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्या पातळीवरच्या, ती सामाजिक न्याय, ती कन्सेप्ट आपण अशा प्रकारे समजून घेऊ शकतो. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे एक उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय व समता हे संविधानाचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात घ्या. या 2 मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपलं ध्येय आहे. ओके, हे आपलं एक ध्येय आहे, हे पण समजून घ्या. आता पुढे बघा, संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्ग सुद्धा स्पष्ट केलेला आहे. सामाजिक न्याय व समतेच्या अनुषंगाने त्या दिशेने आपली वाटचाल सुद्धा होत आहे. बघा, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे, आता मी म्हटलं सामाजिक बाब जी हुंडा प्रतिबंध असेल किंवा हुंडाबळी असेल किंवा इतर कुठले, ज्या सामाजिक बाबीमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे, सगळ्यांचा विचार केला जातो. तिथं जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे, या सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे एक उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे बाबा? सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे नेमकं काय? तर ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवरती अन्याय होतो, ज्या सामाजिक बाबीमुळे तो दूर करणे, सामाजिक बाबीमुळे होणारा अन्याय दूर करणं व व्यक्ती म्हणून सगळ्यांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणं. त्याचबरोबर जात, धर्म, भाषा, लिंग, धर्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव न करणं व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणं हे सामाजिक न्याय व समतेचे एक उद्दिष्ट आहे. आता पुढचा मुद्दा बघा खाली, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, बरोबर. परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. म्हणजे सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या लोक कामं करतीलच, ते त्यांचे प्रयत्न करतीलच,
पण ज्यावेळेस तिथं शासनाचा हस्तक्षेप येईल, शासन एखाद्या योजना आणेल किंवा शासन काही नियम तयार करेल, काही अटी तयार करेल, त्यावेळेस तिथं एक विशेष महत्त्व, शासन ज्यावेळेस प्रयत्न करेल तो ती समस्या सोडवण्यासाठी, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी ज्यावेळेस शासन प्रयत्न करतं त्यावेळेस त्याला एक वेगळं महत्त्व असतं, हे समजून घ्या. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष सुद्धा कमी होतात आणि या दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले आपण ते बघूया. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्याच्या अनुषंगाने नेमके कुठले प्रयत्न झाले बघा. राखीव जागांचं धोरण, बरोबर. बघा, जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण स्वीकारलेलं आहे. बघा, भारत स्वतंत्र झाला, परंतु स्वतंत्र होण्याच्या अगोदर काही समाज घटकांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंचित राहिला बराचसा समाज. रोजगाराच्या संधीपासून, शिक्षणाच्या संधीपासून जो समाज वंचित राहिला अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण निर्माण केलं, जेणेकरून त्या समाजातील जास्तीत जास्त लोकांना त्या राखीव जागांच्या माध्यमातून शिक्षण घेता येईल, रोजगाराच्या संधी मिळतील आणि तो समाज जो आहे तो सुद्धा इतर समाजांच्या लेवलला येईल आणि तो समाज सुद्धा इतर समाजातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून पुढे स्वतःचा विकास करून घेईल. ओके, आणि यासाठीच राखीव जागांचं जे धोरण आहे ते स्वीकारण्यात आलं होतं. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही राखीव जागा ठेवल्या जातात, त्या अजूनही आहे, तुम्हाला माहितीच असेल. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केलेली आहे. आता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती हा मुद्दा बघा काय आहे. यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, बरोबर. हिचं काय बाबा, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा आहे मित्रांनो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा जर अन्याय झाला तर हा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध आहे. कुठल्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध आहे. ओके, म्हणजे तुम्ही अन्याय करू शकत नाही. प्रतिबंध असून अत्याचार घडल्यास शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. ओके, आता बघा अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. अल्पसंख्याक म्हणजे काय बघा, भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी, म्हणजे ज्या एखादा जर समाज आहे त्यातील खूप कमी लोक आहेत त्या समाजाची, तर यांच्यासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी सुद्धा शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे. भारत जात, धर्म, वंश, भाषा यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेद करत नाही. सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न आपल्या देशात होतो. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचं संरक्षण मिळालेलं आहे. ओके, पुढे महिलांच्या संबंधी सुद्धा बरेचसे कायदे आपल्या देशामध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे काय बाबा, स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिला सुद्धा सक्षम झाल्या पाहिजेत. महिलांमधील निरक्षरता दूर झाली पाहिजे. त्यांना विकासाच्या पुरेशा संधी दिल्या पाहिजेत. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणं निश्चित करण्यात आली. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर महिलांना सुद्धा समान संधी मिळावी, त्यांच्यामधली निरक्षरता दूर व्हावी, त्याचबरोबर विकासाच्या त्यांना पुरेशा संधी मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणं निश्चित करण्यात आली. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा आहे, बरं का. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीमध्ये महिलांना समान वाटा आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा आहे त्यांच्यासाठी. लैंगिक अत्याचाराविरुद्ध संरक्षण देणारा कायदा आहे. घरामध्ये हिंसाचार होत असतील तर घरगुती किंवा घरामधून अन्याय मिळत असेल तर घरगुती हिंसाचार असेल त्याला प्रतिबंध कायदा आहे. अशा काही महत्त्वपूर्ण जे कायदे आहेत, महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत, त्या महिलांना त्यांचं स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण करतात आणि त्यामुळे अनुकूल वातावरण निर्माण होतं या सगळ्या प्रकारच्या काही तरतुदींमुळे. ओके, त्यामुळे महिलांचा सुद्धा विकास होऊ शकतो. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व, म्हणजे देशामध्ये राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यामध्ये सुद्धा स्त्रियांचं प्रतिनिधित्व वाढावं त्यासाठी सुद्धा काही कायदे करण्यात आलेत, काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, बरोबर. म्हणजे सुरुवातीपासून राजकीय पक्ष असेल किंवा मतदान असेल किंवा बाबा राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सुरुवातीपासून खूप कमी प्रमाणामध्ये हे आहे सहभाग.
जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व खूप कमी सुरुवातीला दिसायचं, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पदांवरती. आणि भारतातही या दृष्टीने बदल होत आहे. आता स्त्रियांचं सुद्धा वाढलं पाहिजे प्रतिनिधित्व, तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. आणि त्यामुळे 73वी व 74वी जी काही घटना दुरुस्ती आहे त्या म्हणजे स्थानिक शासन संस्थांमध्ये, बघा मगाशी म्हटलं आपण स्थानिक शासन संस्थांमध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली. 73 व 74वी जी घटना दुरुस्ती केली त्यामुळे स्थानिक शासन संस्थांना बरेचसे अधिकार मिळाले. आणि ती करत असताना त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी एक महत्त्वाची तरतूद झाली. महिलांसाठी राखीव जागा ठेवल्या. किती टक्के? 33% राखीव जागा होत्या सुरुवातीला. परंतु महाराष्ट्रामध्ये जर विचार केला, हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आता 50% वाढवण्यात आलेलं आहे. 50% महिला, 50% पुरुष राजकारणात असतील किंवा म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये असतील, पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. स्थानिक शासन संस्थांमध्ये 50% महिला आणि 50% पुरुष दिसतील आता आपल्याला. महिलांसाठी 50% राखीव जागा आहेत. ओके. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे आणि राज्यामध्ये राज्य महिला आयोग आहे महिलांसाठी. ओके. आता थोडं पुढे जाऊ. बघा इथं एक आपल्याला दिसतंय महिलांचं प्रतिनिधित्व जे आहे. बघा एकंदरीत जर आपण हा तक्ता जर आपण नीट बघितला तर बघा इथं आपल्याला तक्ता दिसतोय मोठा. महिला खासदारांची संख्या बघा 1951-52 मध्ये महिला खासदारांची संख्या किती होती? 22 होती. नंतर पुढे 22च राहिली, 31 राहिली, कमी झाली, एकदम कमी झाली. 1977ला खूप कमी झाली महिलांची संख्या. जी 22 होती ती 1977ला 19च आली. नंतर वाढली 1980, मग 43 झाली, परत कमी जास्त होत 39 झाली 1991ला. आणि आता जे आहे, आताचं जे प्रमाण आहे, आता आपण समजा 2014 मध्ये जर बघितलं तर हे प्रमाण 2014 मध्ये 66 आहे. म्हणजे 66 महिला खासदार आहेत आपल्या देशामध्ये. म्हणजे 12% आकडा आता महिला दिसतात आपल्याला. 12%, 4% वरून 12%. तुम्हाला काय वाटतं की गेल्या 70 वर्षामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 70 पेक्षा अधिक वर्ष झाली, 70-75 वर्ष झाली. आणि 75 वर्षामधून स्त्रियांचं जे लोकसभेतलं जे प्रमाण आहे ते 40.50 वरून, बरं का, 4.50 वरून ते कितपर्यंत आलं? फक्त 12% आलं. म्हणजे किती? 4 वरून 12% आलेलं आहे. म्हणजे 4% वरून ते 12% वरती गेलेलं आहे. म्हणजे ते प्रमाण इतकं खूप सारं वाढलेलं आहे. ॲक्च्युली 50-50% द्या संधी सगळ्यांना, 50% मिळाली पाहिजे. पण आता हे अजूनही आपल्याला प्रमाण हे 12% वरच दिसतंय. पुढे बघूयात आपण न्यायालयाची भूमिका. आता न्यायालयाची भूमिका आपण आता समजून घेऊ या ठिकाणी. काय बाबा न्यायालयाच्या भूमिकेच्या संदर्भात थोडासा आपण आता एक विचार करू. ठीक आहे. बघा लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वाची ठरली आतापर्यंतच्या काळात. बरोबर. आता बघा यामध्ये आता बघा इथं आपण बघा घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. पारंपरिक वर्चस्व असेल आणि अधिकारशाहीला पारंपरिक वर्चस्व असेल आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढला. त्यातील समावेशन अधिक अर्थपूर्ण झालं. ओके. पुढे जाऊ आपण जरा थोडंसं इकडं खाली येऊ आपण. हां बघा इथं आहे. ॲक्च्युली काय झालं, थोडं इथून आपल्याला इथं जायचं होतं. आपण काय झाला, हा मुद्दा याच्यानंतरचा होता त्याच्यामुळे गडबड झाली. तरी म्हटलं काय झाला, हा यानंतरचा हा मुद्दा होता. ठीक आहे. यानंतर हा पॅरेग्राफ होता. अरे बाबा काय होतंय, हा पॅरेग्राफ नंतर होता पण आपण जरा अगोदर घेतला. ठीक आहे. आता आपण इकडे घेऊ. याच्यानंतरचा इथं न्यायालयांची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे. ओके. न्यायालयांची भूमिका का महत्त्वाची आहे? कारण न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानाचे हेतू यांना प्राधान्य दिले. ओके. न्यायालयाचे या संदर्भातील योगदान, न्यायालयाचे योगदान सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. न्यायालयाची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेमध्ये. ठीक आहे. सामाजिक न्याय आणि समता ही जी काही उद्दिष्ट आहे या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करून घेण्यास न्यायालयाची भूमिका खूप महत्त्वाची आहे इथं, असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. बघा आता खालील मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊयात. बघा न्यायालयाची भूमिका. संविधानाची एक मूलभूत चौकट आहे मित्रांनो. कसं आहे, संविधान एक प्रवाही आहे, एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. त्याचे स्वरूप जिवंत दस्तऐवजाप्रमाणे संविधानाचं स्वरूप असतं. संविधान कसं आहे, प्रवाही आहे. जशी नदी प्रवाही असते तसेच संविधान सुद्धा प्रवाही आहे. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचं स्वरूप असतं. परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल करावे लागतात.
परिस्थितीनुसार बदल करावे लागतात आणि जो अधिकार अर्थातच संस्थेत बदल म्हणजे दुरुस्ती केली जाते तिथे, जो अधिकार अर्थात संसदेला आहे, संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानात तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. न्यायालयाने संविधानाला वेळोवेळी तिच्या अधिकारांवरील मर्यादांची जाणीव करून दिलेली आहे. संविधानात बदल करताना संविधानाची एक मूलभूत चौकट आहे, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मूलभूत चौकट आहे. व त्या चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली. म्हणजे कसं आहे की मूलभूत चौकट आहे बाबा, त्या मूलभूत जर तुम्हाला घटनेमध्ये दुरुस्त्या करायच्या, तुम्हाला संविधानात जर दुरुस्ती करायची असेल, काही बदल करायचे असतील, तर ती जी संविधानाची एक मूलभूत चौकट आहे, त्या मूलभूत चौकटीच्या आधारावरच तुम्ही ते बदल करू शकताय, ती दुरुस्ती करू शकताय. आणि ती संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे. पूर्णपणे संविधानामध्ये ज्या काही दुरुस्त्या केल्या जातात ते दुरुस्ती करण्याचा अधिकार संपूर्णपणे संसदेला आहे. ओके. आणि ती संसदेला आहे, पण संसद जी आहे ती आपल्या मनाप्रमाणे नाही करू शकत. त्या संसदेला जर तुम्हाला बदल करायचे असतील, काही दुरुस्त्या करायच्या असतील, तर ती एक बेसिक चौकट आहे बरं का, एक बेसिक स्ट्रक्चर आहे, एक मूलभूत चौकट आहे. त्या मूलभूत चौकटीला धरूनच संविधानामध्ये काही बदल किंवा दुरुस्त्या आपण म्हणतो, बदल नाही दुरुस्त्या कराव्या लागतात. ओके. संविधानामध्ये त्या बेसिक स्ट्रक्चरला आधारित. ओके. आणि अशी भूमिका न्यायालयाने घेतलेली आहे. यस. बघा पुढे खाली येऊ आपण. हे जाणून घ्या, ते जाणून घ्या. आता सध्या जास्त काय जाणून घेण्यात आपल्याला वेळ नाही आहे, जाणून घ्यायचा नाही तर आपली भेळ व्हायची, फारच वेळ जाईल. महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय कुठले बघा. संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिकार अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने सुद्धा अनेक निर्णय दिलेत. ओके. की संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले जे काही संरक्षण अधिकार आहेत ते परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिलेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिलेले आहेत त्यात बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे समीक्षीकरण यांसारख्या विषयांचा समावेश करता येईल. यांसारख्या विषयांवरती संसदेने न्यायालयाने असे काही महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत की ज्याच्यामधून संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले जे संरक्षण आहे ते अधिक अर्थपूर्ण होईल. ओके. न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. ठीक आहे. भारतीय आता बघा वरती काय राहिले का बाबा, आपलं वर काय राहिले का, नाही काय नाही, इकडेच आहे बघा. यानंतर इथं काय की भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण इथं आढावा घेतलाय. अर्थात भारतीय लोकशाही पुढे अनेक आव्हाने आहेत. शासनाच्या कायद्यांमुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत देशासमोर असं म्हटलं जात आहे, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असलेले किमान जनमानस आकारास आले आहे. आता पुढचा पाठ जो आपण नंतर बघू, पण आता सध्या इथं बघा काही प्रश्न असतील. या प्रश्नामध्ये बघा, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आहेत? 25%, 30%, 40% का 50%? महिलांसाठी 50% जागा आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ओके. 50% महाराष्ट्रामध्ये. दुसरी रिकामी जागा बघा इथं, दुसरी आणि तिसरी आपण बघू. दुसऱ्यामध्ये काय आहे, थांबा याच्यानंतर आपल्याला चुक्की बरोबर पण बघू आपण. चला दुसरी काय बाबा, पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण झाले? माहितीचा अधिकार, हुंडा प्रतिबंध, अन्न सुरक्षा का यापैकी नाही? तर मित्रांनो, हुंडा प्रतिबंध कायदा जो आहे त्याद्वारे महिलांचं स्वातंत्र्य जपण्यास आणि त्यांचा विकास साधण्यास मदत झालेली आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय बघा, आपण बघितलं होतं. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाहीचा गाभा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाहीचा गाभा. पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, हे बरोबर आहे. ओके. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढलेली आहे. गोपनीयता वाढलेली आहे किंवा गोपनीयता कमी झाली मित्रांनो, वाढलेली नाही आहे. संविधानाचे स्वरूप एखाद्या हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणेच असते. बघा, मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष झाल्यामुळे काय झालं की मतदारांची संख्या वाढली, युवक वर्गाला संधी मिळाली. तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण नंतर चर्चा करूयात. पण आताची व्हिडिओ जी आहे ते आपण इथंच थांबवू मित्रांनो. मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. मी काय व्हिडिओमध्ये नीट दिसत नसेल, पण फळा जो बोर्ड नीट दिसतोय तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. त्या बोर्डकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे. बाय मित्रांनो, धन्यवाद.